नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, परीक्षा फॉर्म MSBTचा परीक्षा फॉर्म भरायची डेट किंवा एक्झाम फॉर्म भरायची डेट ही 13 मार्च 2025 लास्ट डेट होती. बट जर काही एखाद्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरायचा राहिला असेल आणि त्याला जर आता समर 2025 ही एक्झाम जर आपल्याला त्याला द्यायची असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक लास्टची चान्स म्हणजे त्याला वन टाईम अपॉर्च्युनिटी म्हणतो आपण. तर त्याची डेट आलेली आहे बघा, 21 एप्रिल 2025 आहे. म्हणजे उद्याच त्याची शेवटची डेट आहे. मी रिमाइंडर म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला बनवत आहे. याच्या अगोदरच मी ऑलरेडी आपल्या वेबसाईटवरती bcsir.com वरती ही लिंक टाकलेली आहे. जर तुम्हाला हे लिंक पाहिजे असेल तर गुगलमध्ये जाऊन bcsir.com जायचं, MSBT न्यू अपडेटवरती क्लिक करायचं. मग या ठिकाणी तुम्हाला पहिलंच आर्टिकल दिसेल, स्पेशल प्रोव्हिजन. ठीक आहे. इथे गेल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, तर सिम्पली बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंट दिसतंय बघा. आता तुम्ही म्हणाल की डेट तर गेली होती, आता फाईन किती लागेल? तर याला फाईन लागत असतो ₹5,000 एका सेमिस्टरचे. ठीक आहे. ₹5,000 एका एका सेमिस्टरचे प्लस ₹600 एक्झाम फी, असे ₹5,600 तुम्हाला एका सेमिस्टरचे लागतात. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांचं आता बघा, हॉल तिकीट जे आहे, हे हॉल तिकीट जनरेट होईल तुमचं 25 एप्रिलला, म्हणजे 5 दिवसामध्ये, आहे ना. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं खाली जर गेलो आपण तर PDF दिसते याच्यावरती क्लिक केलं तर डायरेक्टली ही PDF तुम्हाला काय होणार आहे, डाउनलोड होणार आहे ना. तर हे 2 पेज जे आहेत, हे 2 पेजची प्रिंट काढून तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये भरायची आहे. जसं की कॅन्डिडेटचं नाव, एनरोलमेंट नंबर, इन्स्टिट्यूट कोड आणि इथे तुमच्या एनरोलमेंट नंबर साईन करायची आहे तुमची. त्याच्या खाली जे आहे तुमच्या गार्डियनची साईन लागेल आणि शेवटी प्रिन्सिपल सरांची साईन आणि या ठिकाणी तुम्हाला इन्स्टिट्यूटचं नाव आणि कोड. ठीक आहे. हे झालं एक पेज, पहिलंवालं पेज. त्यानंतर दुसरं पेज जे आहे, या ठिकाणी काय आहे, तर अंडरटेकिंग आहे ना. अंडरटेकिंग बाय एक्झाम सेंटर. तर तुमचा नंबर ज्या एक्झाम सेंटरला येणार आहे, म्हणजेच काय, तर तुमच्या बाकीचे जे विद्यार्थ्यांचं एक्झाम सेंटर असेल, मोस्ट ऑफ द कॉलेजला तेच होम ग्राउंडच, होम कॉलेज आहे तेच काय असतं, एक्झाम सेंटर असतं. पण काही कॉलेजला अटॅच असेल तर त्या ठिकाणी एक्झाम सेंटरचं तुम्हाला एक लेटर लागतं, ज्या ठिकाणी तुम्हाला चीफ OICचा साईन, स्टॅम्प आणि कॉलेजचा सील या ठिकाणी लागत असतो. कोणत्या, तर ज्या ठिकाणी कॉलेजचं एक्झाम सेंटर आहे. हे 2 फॉर्म तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते फॉर्म कुठे घेऊन जायचं आहे, तर तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या प्रिन्सिपल सरांकडे जमा करायचे आहे आणि उद्याच्या उद्या तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे 21 तारखेला, आहे ना. तर 4 वाजेपर्यंत तुम्हाला 3 वाजेपर्यंतच तुम्हाला वेळ आहे. 3 पर्यंत तुम्ही सबमिट करायचा प्रयत्न करा. आणि जर तुमचा एखादा मित्र असा असेल की त्याला एक्झाम फॉर्म भरायचा आहे आणि तर मिस झाला होता, तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओची लिंक शेअर करा. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या वेबसाईटवरतीच bcsir.com वरतीच मॉडेल ॲन्सरमध्ये जर गेलो आपण, तर इथे समर 2024 आणि विंटर 2024 या ठिकाणी बघा, समर 24मध्ये गेलो तर सर्वच्या सर्व ब्रँच वाईज तुम्हाला काय दिलेलं आहे, या ठिकाणी मॉडेल ॲन्सर अवेलेबल करून दिलेले आहेत. आता हे सिव्हिल आहे, तर कॉम्प्युटर जर असेल कॉम्प्युटरचे आहे ना. विंटर 2024 आणि समर 2024 दोन्हीही काय केलेले आहेत, पेपर, मॉडेल ॲन्सर सगळे या ठिकाणी अवेलेबल केलेलं आहे. जर तुमची ब्रँच कोणती असेल आणि तुम्हाला त्या ब्रँचचं जर पेपर पाहिजे असतील, तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याचे पेपर लवकरात लवकर मिळवून द्यायचा प्रयत्न मी करेल. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.